नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला मिरज शहर आणि उपविभागीय पोलीस कार्यालयाकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती। या नाकाबंदीमध्ये मिरज उपविभागीय पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण 80 वाहनांची तपासणी केली। यामध्ये मिरज शहर हद्दीत मिरज शहर पोलिसांनी 45 वाहनांची तपासणी केली। MIDC पोलिसांनी 20 वाहनांची तपासणी केली। तर मिरज ग्रामीण हद्दीमध्ये एक ड्रिंक अँड ड्राईव्हची केस झाली आहे। तर मिरज शहरात वाहतूक नियंत्रण शाखेकडून 15 ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्यात आल्या आहेत। तर 22,000 दंड आणि एक मोटर वाहन ॲक्टनुसार एक कारवाई करून 3,000 दंड वसूल करण्यात आला आहे। टोटल 16 ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केस करून उपविभागीय पोलीस ठाण्याच्या हद्दीत 80 वाहन तपासली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी दिली आहे। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अर्थात 31च्या सायंकाळपासूनच सांगली पोलिसांनी आणि आम्ही मिरज उपविभागामध्ये सर्वच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विविध ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी नेमलेली होती। नाकाबंदीच्या अनुषंगाने आम्ही 80 पेक्षा अधिक वाहनं चेक केली। त्यामध्ये आम्ही मोटर वाहन अधिनियमान्वये 5 वाहनावर कारवाई केली। तसंच ड्रिंक अँड ड्राईव्हच्या टोटल 16 केस आम्ही केलेल्या आहेत। त्याच प्रकारे प्रोहिबिशन ॲक्ट खाली आम्ही 2 केस मिरज ग्रामीणच्या हद्दीमध्ये एक सोनी आणि एक म्हैसाळ येथे आम्ही दाखल केलेले आहे।